हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला घेऊन जाते आहे ठाण्यातल्या नमो ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये। हे गार्डन इतकं मोठं आहे, कमीत कमी 20 एकर प्लसचा हा एरिया आहे आणि खूप छान आहे आणि नाईट व्ह्यू तर खूप सुंदर आहे। म्हणून आज आपण रात्रीला आलो आहोत आणि चला बघूयात काय काय आहे इथे ते। तर आल्यानंतर इथे आम्ही गाडी पार्क केली, हे बघू शकता तुम्ही। 4 व्हीलरसाठी वेगळी पार्किंग आहे, 2 व्हीलरसाठी वेगळी पार्किंग आहे। आणि आता इथं तर इथला टायमिंग आहे हा सकाळी 9 वाजल्यापासून चालू होतं आणि 11ला बंद होतं आणि पुन्हा दुपारी चालू होतं ते रात्री 9 वाजेपर्यंत। आणि तिकीट बोलाल तर तिकीट आहे, जर 15 वर्षाखालील मुलं असतील तर ते ॲब्सोल्युटली फ्री आहेत। सिनियर सिटीजनसाठी फक्त 10 रुपये आणि अडल्टसाठी 20 रुपये आणि सॅटर्डे संडे अडल्टसाठी 30 रुपीज। ओके, तर आता इथे तुम्ही बघितलं एंट्रीसुद्धा ग्रँड आहे। तिथे तुमच्या बॅग्स चेकिंग होतात आणि बॅगमध्ये तुम्हाला फक्त स्टील बॉटल अलाउड आहे, प्लास्टिक बॉटल अलाउड नाही। त्याच्यानंतर तुमचं घरून जर तुम्ही काही खायसाठी आणलं असेल तीसुद्धा अलाउड नाही आहे, ते तुम्हाला काउंटरला जमा करावं लागतं। तर हे लक्षात असू द्या। आणि आतमध्ये गेल्यानंतर असे यांनी छोटे छोटे असे मस्त रस्ते बनवले आहेत, असं वाटत आहे की आपण जंगलमध्ये फिरतोय। आणि रात्रीचा व्ह्यू तर इतका सुंदर आहे, जिथे तिथे मस्त लाईट्स लागलेले। आणि मुलांसोबत जर तुम्ही असाल तर मुलं खूप एन्जॉय करणार आहेत, कारण की इथे खूप मोठा प्ले झोन आहे। वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं तुम्ही इथे बघू शकता। वेगवेगळ्या स्लाईड्स, हे इथे रोपवेसारखं आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे झुले, खूप सुंदर आहे। आणि त्याच्यानंतर जॅपनीज गार्डन आहे, एक बीच आहे। असं खूप सगळं मी तुम्हाला फिरवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। आणि इथे मुलांसाठी इक्विपमेंट्स ठेवले आहेत, की जसं तुम्ही बघू शकता। इथे असं वाजवायचं आणि छान मस्त पियानो वगैरे असा आवाज येतो। हा स्प्लॅश पॉड आहे, याचं टायमिंग आहे 4 ते 6। इथे छान असं रेन डान्ससारखं असतं, हे जे खाली दिसते छोटे छोटे, त्याच्यातून पाणी वर उडतं आणि मुलं इथे छान भिजू शकतात आणि मज्जा करू शकतात। आणि हे बघा लाईटिंग इथे हे खूप सुंदर, हा एक एरिया खूप सुंदर आहे। ह्याचा व्ह्यू रात्री खूप सुंदर दिसतो, असं वरून पूर्ण ग्रीनरी आणि आतून पूर्ण असे लाईट्स आणि खूप सुंदर। आणि असं झिगझॅग वेने आहे तर खूप सुंदर असा हा हे दिसतो ब्रिज।
हे आहे इकडे जॅपनीज गार्डन, खूप सुंदर आहे आणि रात्रीला तर खूप अल्टिमेट व्ह्यू दिसतो इथला. बघा छोटे छोटे फाउंटन्स वगैरे इथे असे लावलेले आहेत, खूप सुंदर व्ह्यू दिसतो. पण मी तुम्हाला सांगेल शक्यतो सॅटर्डे संडे टाळा, खूप गर्दी असते. तुम्ही वीकडेजमध्ये जा, म्हणजे तुम्हाला शांततेत सगळं काही व्यवस्थित बघितलं जाईल. हे सगळं रात्रीचं पाहायची हे मजा आहे, लाईट्स आणि हे सगळं रात्रीचं पाहायची मजा आहे. ब्रिज, आता आपण याच्यावरती चढणार आहोत आणि लाईटिंग बघा त्या ब्रिजला किती सुंदर लावलेली आहे. असं वाटतं की आपण दुसरीकडे कुठेतरी चाललेलो आहोत. खूप सुंदर हे जे इथे जे काय बनवलेलं आहे ना, खूप सुंदर बनवलेलं आहे. आणि इथे खूप छान छान ओपन लॉन्स पण आहे, जिथे तुम्ही बसून एन्जॉय करू शकता, रिलॅक्स करू शकता. सेल्फी पॉईंट्स आहे, किड्स प्ले एरिया तर तुम्ही बघितलात, फाउंटन्स आहेत आणि मोठे मोठे असे वॉकिंग ट्रॅक्स आहेत. आणि संध्याकाळी लाईटिंग सुरू झाल्यावर पार्क अजूनच मस्त दिसतं. आता आपण वरती चढतोय, वरून ह्याच्यावरून चढून ना तुम्हाला खूप सुंदर व्ह्यू दिसतो. आणि अजून इथे असे बरेचसे आहे, आय थिंक कॅफे वगैरे इथे आता लवकर सुरू होणार आहे. आता अजून सध्या ओपन नाही झालं आहे. हा दिसतो आपल्याला वरून व्ह्यू, सुंदर बघा. लाईट्समुळे तर खूपच सुंदर दिसते. इथे तुम्हाला मंथली पास पण भेटेल. जर तुम्ही आजूबाजूला कुठे राहत असाल, मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉकला यायचं असेल, किंवा इथे एक्सरसाइजचे इक्विपमेंट्स पण ठेवलेले आहेत. जर मंथली पास आहे, फक्त मॉर्निंग असेल तर 250 रुपीज, फक्त इव्हिनिंग असेल तर 250 रुपीज पर मंथ. आणि जर का मॉर्निंग इव्हिनिंग असेल तर 500 रुपीज पर मंथ. फक्त एवढी रिजनेबल फीज आहे महिन्याची. आणि इथे पार्किंग फॅसिलिटीज पण आहे आणि खूप नॉमिनल आणि अफोर्डेबल, म्हणजे ह्याच्या ज्या फीज घेतल्या आहेत ना, ह्या पार्कच्या मनाने खूप नॉमिनल आहे, म्हणजे फुल पैसा वसूल. आणि वॉशरूम पण खूप क्लीन्स आहेत. आणि इथे बघा, हे आय थिंक बग्गीची पण इथे व्यवस्था आहे. आणि हा जो एरिया आहे हा मला खूप आवडला. ब्रिजवरून खाली उतरल्यानंतर लेफ्ट साईडला गेल्यावर तुम्हाला हा व्ह्यू दिसेल. इथे असं आर्टिफिशियल हा इथे यांनी हे बनवलेलं आहे वॉटरफॉल, आणि त्याच्यावर असं छोटंसं पूल बनवलेलं आहे, खूप सुंदर. आणि तिथे लाईटिंग्स पण बघा असे मस्त लावलेले आहेत, ग्रीन असे, खूप सुंदर दिसतोय हा व्ह्यू. आणि बघा ह्या साईडनी खालून पण पाणी जाते, म्हणजे आपण सध्या असा पुलावरती आहोत. आणि बसायला पण खूप सारी ग्रीनरी हे केलेलं आहे. हे बघा, हे इक्विपमेंट्स आहेत जर का तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर. हा होता आजचा आपला ब्लॉग. जर का तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही इथे व्हिजिट केली आहे का हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.
सांगायचंच राहिलं, इथे रिक्षा जर तुम्ही येत असाल तर पूर्ण आतमध्ये रिक्षा घ्या, कारण की मेन रोडपासून खूप आतमध्ये यावं लागते आणि सेंट्रल पार्कच्या बाहेर निघाल्यावर थोडंसं वॉकिंग डिस्टन्सला तुम्हाला असे हे रिक्षा मिळतील, तर तुम्हाला तिथूनच रिक्षा मिळणार पार्कच्या बाहेरून. सो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.